एकंदरीत 70,000 विद्यार्थ्यांची ही शिष्यवृत्ती बंद झालेली आहे आणि यामुळं मराठा समाजातील विद्यार्थ्यांचं वेठी धरलं गेलेलं आहे। या निर्णयामुळं आज अखेर 40 लाख इतकी शिष्यवृत्ती देय आहे। यामध्ये काय असतं की केंद्र सरकारची NMMS ही परीक्षा जी आहे यामध्ये जे यशस्वी विद्यार्थी झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना दरमहा 900 रुपये 4 वर्ष शिष्यवृत्ती दिली जाते। यामध्ये अचानक 8वी 9वी 2-2 वर्षे शिष्यवृत्ती घेतलेली आहे, 10वीपर्यंत ज्यांनी शिष्यवृत्ती घेतली आहे यांना अचानकपणे शिष्यवृत्ती बंद करून या शिक्षार्थींना आणि सरकारनं शाहू महाराजांच्या विचारालाच तिलांजली दिलेली आहे। कारण ही संस्था शाहू महाराजांच्या नावानं कार्यरत आहे। ज्या राजानं प्राथमिक शिक्षक मोफत दिलं, देशात परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या चालू केल्यात, त्यांचा विचारच धुळीस मिसळण्याचं काम केलेलं आहे आणि सर्वसाधारणपणे 70,000 विद्यार्थ्यांचं यामध्ये नुकसान होणार आहे आणि युवा पिढीचं नुकसान होतं आहे असं मला या ठिकाणी जाणवतं आहे। मराठा आरक्षणासंदर्भात राज्यामध्ये तापलेलं वातावरण असताना अशा पद्धतीने शिष्यवृत्ती रद्द करणे किंवा बंद करणे कितपत योग्य वाटते आणि आपल्या संघाच्या वतीनं काय करायचं? म्हणजे एका बाजूला आरक्षणसारखा विषय सर्वसामान्यांच्यामध्ये अगदी ज्वलंत आणि आपुलकीचा असताना अशा पद्धतीनं एक बालमनांच्या कोळ्या मनांच्याला दुखावून जी काय शिष्यवृत्ती बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत चुकीचा निर्णय राज्य शासनाने घेतला असं आम्हाला म्हणायचं आहे। परंतु असा निर्णय घेतल्यानंतर मराठा समाजाच्या काय 5वीलाच आंदोलन पुजलेलं आहे। त्यामुळं आम्हाला पुढील दिशा आता एकत्र बसून घ्यावं लागणार आहे आणि ही बालमुलंसुद्धा ह्या सारथीमध्ये घुसतील, विनंती करतील आणि सांगतील की बाबा तुम्ही हे जे चाललेलं आहे अयोग्य आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।